स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला. मागच्या भागात आपण पाहिलं की कार्तिकच्या घरात खूपच गुंतागुंतीच्या घटना झाल्या होत्या आणि त्यामुळे शिलाजींचा रक्तदाब वाढला होता. आई उठा, जेवून घ्या, अवनी शिलाजींना शांतपणे म्हणाली. क्षणात कार्तिक तिच्या जवळ आला. इथून निघून जा आणि पुन्हा माझ्या नजरेसमोर उभी राहू नकोस. अवनीने त्याच्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. ती पुन्हा शिलाजींना उठवू लागली. नको ग, मला भूक नाही, शिला हळू आवाजात म्हणाल्या. पण अवनीने प्रेमाने त्यांना समजावत जेवण भरवायचा प्रयत्न केला. हे पाहून कार्तिकचा संताप अनावर झाला. आता हा नवीन अभिनय कशाला? सगळं सत्य समोर आलंय ना. आधी इथून निघ. कार्तिक, शिलाजींनी त्याला रागावलं, पण तो थांबला नाही. आई तुम्ही गप्प बसा, तिची बाजू घेऊ नका. तिने सांगितल्याप्रमाणे सूट घेतलाच ना. मीच मूर्ख होतो, इतके दिवस सापाला ओळखलंच नाही. तो काहीही बोलत राहिला. अवनी मात्र त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत शिलाजींना जेवायला विनवत होती. शिलाजींच्या मनाला मात्र हे सगळं पाहून फार वेदना होत होत्या. कार्तिकचं अवनीवर किती प्रेम होतं आणि आज हे दोघं इतक्या टोकाला पोहोचले होते. झालेलं बदलता येणार नव्हतं, पण पुढचा वाद तरी थांबवता येईल या आशेने त्यांनी कार्तिकला शांत राहायला सांगितलं. मग त्यांनी अवनीच्या हातून जेवण केलं आणि औषधही घेतलं. अवनीने रिकामं ताट स्वयंपाकघरात नेलं. सगळं आवरलं आणि आपल्या खोलीकडे निघाली. मात्र तिचा मार्ग अडवत कार्तिक समोर उभा राहिला. चौहानांच्या घरची मॅडम, सूड तर पूर्ण घेतलात, आता हा नवीन अभिनय कशासाठी? अवनी त्याला बाजूला सारून पुढे जाणार इतक्यात काही सेकंदातच कार्तिकने दोन्ही हात भिंतींवर ठेवत तिला अडवलं. काय विचारतोय मी? इतका अहंकार कशाचा आहे तुला? एक दिवस हा अहंकार नक्की उतरवेन. अवनी मात्र गप्पच राहिली. तिचं मौन त्याचा राग अजूनच भडकवत होतं. अगं काहीतरी बोल. रागाच्या भरात त्याने तिची हनुवटी पकडली. तरीही ती शांत उभी राहिली. गेल्या 2 दिवसांपासून ती मुद्दाम त्याच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. जणू त्याला पूर्णपणे दूर लोटलं होतं आणि तिचं हे मौनच त्याला सर्वाधिक जाळत होतं. शेवटी कार्तिक मागे झाला. अवनीने दुखऱ्या हनुवटीवर हात फिरवला. डोळ्यातलं पाणी पुसत ती खोलीत गेली. मोबाईल हातात घेतला तर पांडूचे तब्बल 30 मिस कॉल्स आणि पुन्हा त्याचाच फोन येत होता. रागाच्या भरात तिने मोबाईल दाराकडे फेकून दिला. नेमका त्या क्षणी खोलीत येणाऱ्या कार्तिकच्या पायाजवळ तो जाऊन पडला. स्क्रीनवर चमकत होतं, पांडू कॉलिंग. ते नाव पाहताच कार्तिकच्या चेहऱ्यावरचा राग आणखी गडद झाला. गेल्या काही दिवसांतील प्रत्येक घटना त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागली. रागाने तिच्याकडे पाहत तो खोली बाहेर निघून गेला. अवनीने मात्र फोनकडेही पाहिलं नाही. ती सरळ बाथरूममध्ये शिरली. दरम्यान कार्तिक आईसाठी दुपारचं जेवण बनवायचा प्रयत्न करत होता. पण त्याच्यासोबत असलेला कुमारही मदत करण्याऐवजी स्वयंपाकघराची आणखीनच वाट लावत होते. अरे कार्तिक, तू जेवण पूर्ण करेपर्यंत रात्रच होईल बहुतेक. जरा लवकर. कुमार, आधीच डोकं तापलंय, शांत बस. कसं बसं जेवण तयार झालं. कार्तिकने आईला जेवायला दिलं. तेवढ्यात अवनीने औषध पुढे केलं. त्याने तिच्या हातातून औषध हिसकावून घेतलं. पुरे झाला हा खोटा काळजीचा आव. जा आणि तुझ्या नव्या नात्यांशी जाऊन बोल. अवनीने काही उत्तर दिलं नाही. त्याच्याकडे न पाहताच ती तिथून निघून गेली. कुमारने कार्तिकला बाजूला नेत समजावलं. जे झालं ते झालं, पण त्यासाठी अवनीला एवढं त्रास देऊन काय मिळणार? कार्तिकच्या डोळ्यात वेदना दाटल्या. माझ्याकडून हे सगळं विसरलंही जात नाही रे. इतक्यात पुन्हा अवनीचा फोन वाजू लागला. ही पण ना. रागाने कार्तिक तिच्या खोलीकडे निघाला. अरे कार्तिक, थांब. नको रे, उगाच नवीन भांडण नको. कुमार त्याच्या मागे धावत ओरडत होता. अवनी पलंगावर पडली होती. फोन मात्र जमिनीवर पडलेलाच वाजत होता. पुन्हा तोच नंबर, पण फुटलेला टेम्पर्ड ग्लासमधून. कार्तिकने फोन उचलला आणि क्षणाचाही विचार न करता भिंतीवर आपटला. मोठा आवाज झाला. आवाज ऐकून अवनी बाहेर आली. तिने फुटलेला मोबाईल पाहिला, मग कार्तिककडे. तो मात्र तिला तुच्छतेने पाहत उभा होता. एक शब्दही न बोलता अवनीने त्याचा चार्जिंगला लावलेला मोबाईल उचलला आणि त्यात जोरात भिंतीवर फेकून दिला. अवनी, कार्तिक ओरडला. तिने फक्त एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि पुन्हा जाऊन पलंगावर बसले. दोघेही एकमेकांकडे रागाने पाहत होते. तेवढ्यात बाहेरून कुमारचा घाबरलेला आवाज आला.
कार्तिक, पटकन बाहेर ये, लगेच. मित्राच्या आवाजातील घाई ऐकून कार्तिक धावत बाहेर आला. त्याच्या मागोमाग अवनीही हॉलमध्ये आली आणि समोरचं दृश्य पाहून दोघेही जागच्या जागी थबकले. हॉलच्या मध्यभागी पांडू उभा होता. त्याच्या हातात वेदिकाचा हात होता आणि वेदिकाच्या गळ्यात स्पष्टपणे चमकत होतं मंगळसूत्र. ते दृश्य पाहताच कार्तिकच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. माणूस बोलताना शब्दांचा विचार करून बोलावा, असं उगाच म्हणत नाहीत. अवनीच्या तोंडून सहज निघालेल्या एका वाक्यानेच पुढे तिच्या आयुष्यात एवढं मोठं वादळ उठलं. खरं तर नेमकं काय घडलं होतं? वेदिकाने पांडूसोबत लग्न का केलं? आणि कार्तिक अवनीवर इतका संतापलेला का होता? चला सगळं सुरुवातीपासून पाहूया. शेखर, शिलाजींचा भाऊ, आयुष्यात पहिल्यांदाच एक मोठं पाप करायला निघाला होता. बाहेर गावाहून काही माणसं बोलावून त्यांच्या मदतीने वेदिकाचा वापर करून कार्तिकच्या कुटुंबाचा सूड घ्यायचा असा त्याचा डाव होता. पण त्याने एक गोष्ट अजिबात गृहीत धरली नव्हती. ती म्हणजे अवनी आणि पांडू यांच्यात वाढत चाललेली मैत्री. आता पांडू नेहमीच अवनीशी बोलू लागला होता. अवनीही त्याला चिडवत विचारायची, माझ्याशी बोलतोयस ते फक्त वेदिकासाठी ना? तो आधी नाही म्हणायचा आणि मग हसत, बरं 50% खरं आहे असं उत्तर द्यायचा. गावातले लोक पांडूबद्दल काही बोलले तरी अवनी त्याकडे फारसं लक्ष देत नसे. उलट तिच्या त्या मिशीवाल्या नवऱ्याने कार्तिकने पांडूसोबत जास्त संबंध ठेवू नकोस असं सांगितल्यापासून तर ती मुद्दाम त्याच्याशी आणखी बोलू लागली. कार्तिकला चिडवणं हेच तिचं उद्दिष्ट बनलं होतं. दरम्यान श्यामली दुसऱ्याच दिवशी रवीशी बोलून आपल्या गावी निघून गेली. कार्तिकला जळवण्यासाठी अवनी मुद्दाम पांडूला फोन करायचे. दोघं वारंवार एकत्र बेकरीत जायला लागले. एवढंच नाही तर अवनी एकदा पांडूच्या तांदूळ गिरणीतही जाऊन आली. पांडूही नकळत तिच्या सहवासात रमू लागला होता. एके दिवशी वेदिकाच्या आठवणीत तो शेताच्या बांधावर बसून दारू पिणार असल्याचं पुटपुटत होता. त्याच वेळी अवनीचा फोन गेला. त्याचं बोलणं ऐकताच ती संतापाने तिथे पोहोचली. तिने त्याच्या शर्टाची कॉलर धरली आणि चांगलंच सुनावं त्याला जीपकडे ओढत नेऊ लागली. नेमक्या त्याच वेळी कार्तिक आणि कुमार तिथे मोटारसायकलवरून आले. अवनीने पांडूचा शर्ट पकडलेला पाहताच कार्तिकच्या डोळ्यांसमोर रागाची ठिणगी पेटली. तो धावत तिच्याजवळ आला. पांडूने अवनीचा हात अलगद आपल्या शर्टावरून दूर केला आणि कार्तिककडे रोखून पाहिलं. कार्तिकने मात्र अवनीचा हात पकडला. क्षणाचाही विलंब न करता तिने त्याचा हात झटकून टाकला आणि शांतपणे जाऊन पांडूच्या जीपमध्ये बसली. पांडूने कार्तिककडे एक उपरोधिक कटाक्ष टाकला आणि जीप सुरू करून अवनीला घेऊन निघून गेला. जीपमध्ये बसल्यावर तो हसत म्हणाला, काय मॅडम, नवऱ्याचा हात झटकून माझ्यासोबत आलीस? एवढा राग आहे का त्याच्यावर? तुला नसत्या गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही. गप्प बस आणि गाडी चालव. प्रेम करून लग्न झालं असो किंवा जबरदस्तीने, बायका मात्र नवऱ्याची बाजू कधीच सोडत नाहीत. खरंच तुम्हा मुलींना समजणं अशक्य आहे. तुला समजायची गरजही नाही. म्हणूनच तर विचारतोय. अगं, प्रेम करतो म्हणून कुत्र्यासारखं मागे फिरलं तर मुली स्वीकारत नाहीत. पण त्याच मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं की ती त्याच्याच मागे आयुष्यभर फिरते. असं का बरं? अवनीने त्याच्याकडे रोखून पाहिलं. आता टोमणा कुणाला मारतोयस? छे, मी तुला थोडंच म्हणतोय. म्हणून बघ. पांडू मोठ्याने हसला. बोलणं सोड. कार्तिकने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं ना, तसंच मीही एक दिवस वेदिकाच्या गळ्यात बांधणार आणि तिला माझी बायको बनवणार. अवनीने कपाळावर हात मारला. आधीच तुझ्याशी बोलते म्हणून एक जण मला जिवंत खाणार आहे. त्यात हे खरंच झालं तर तो मला मारूनच टाकेल. पांडूने तिला घरी सोडलं. दारू पिऊ नकोस म्हणून त्याला पुन्हा एकदा सुनावत अवनी घरात गेली. हळूच खोलीजवळून जात असताना आतून कार्तिकचा आवाज आला. अवनी, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आत ये. तिने स्पष्ट ऐकलं पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत पुढे निघून गेली. हे सगळं शिलाजी शांतपणे पाहत होत्या. त्या रात्री कार्तिक तिची वाट पाहत बसला होता. पण अवनी मुद्दाम पांडूला व्हॉइस मेसेज पाठवत बसली होती. शेवटी संतापलेल्या कार्तिकने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. अगं, किती वेळापासून हाक मारतोय? ऐकू येत नाही का? काय हवंय? काय मॅडम, नवीन नातं मिळालं वाटतं? हाताची घडी घालत अवनी म्हणाली. मी कोणाशी बोलू याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं? अवनी, पांडूसोबत एवढी जवळीक ठेवू नकोस. ती शांतच राहिली. कार्तिक पुन्हा म्हणाला,
त्या घराण्याचं आणि आपल्या घराण्याचं अजिबात पटत नाही. अवनीच्या ओठांवर कटू हास्य उमटलं. मी कधी तुमच्या घरची झाले? तो अधिकार मला आहे का? तिच्या मनात नेमकं काय आहे हे कार्तिकला समजलं. त्या दिवशी मी रागात बोललो होतो. तिने हात उंचावत त्याला थांबवायचा प्रयत्न केला. मी कोणाशी बोलायचं कोणाशी नाही हे मला सांगू नका. तो अधिकार तुम्हाला नाही. अवनी, श्श. मोठ्याने बोललात तर तुमची आई ऐकतील. मला काही फरक पडत नाही. कार्तिकने दातोट खात म्हटलं. पांडू चांगला माणूस नाही. अवनीचा संयम सुटला. असं म्हणजे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन घाईघाईत तिच्याशी लग्न करणारे तुम्ही चांगले आणि आपल्या प्रेमाच्या मुलीची मनापासून वाट पाहणारा पांडू वाईट, हेच ना? आपल्या लग्नाचा विषय मध्ये का आणतेस आणि माझी त्याच्याशी तुलना करतेस? आपल्या दोघांचं लग्न तुझ्या संमतीनेच झालं होतं. अवनीचे डोळे पाणावले. आज तुम्हाला माझं म्हणणं समजणार नाही, पण तुमच्या घरच्या मुलीवर असंच काही घडलं तर नक्की समजेल. अवनी, काही बोलू नकोस. कार्तिकचा आवाज चढला. ती मात्र थांबली नाही. का? समजा वेदिकासोबत किंवा तुम्ही ज्याचा एवढा तिरस्कार करता तो पांडू, त्याने तिच्यासोबत असं काही केलं तर तेव्हा तुम्हाला माझी वेदना समजेल. अवनी, कार्तिक संतापाने ओरडतो आणि खोलीतून बाहेर निघून गेला. त्या दिवसानंतर सतत बोलणारे ते दोघं पूर्णपणे एकमेकांशी अबोला धरून राहिले. दरम्यान गावची 3 दिवसांची जत्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली. पहिला दिवस आनंदात गेला, पण संध्याकाळी सगळंच बदललं. घरात असलेल्या अवनीचा फोन वाजला. पांडू होता. अवनी, अवनी कुठे आहेस? काय झालं पांडू? एवढा घाबरलास का? इथे वेदिका वेदिका नशेत आहे. काय काय बोलतोयस? कुठे आहेस? लवकर ये अवनी, मला खूप भीती वाटतेय. अवनीचा जीव घाबरला. ती घाईघाईने कार्तिकला शोधू लागली. तो जत्रेतच होता. बराच शोध घेतल्यानंतर तिला तो दिसला. तिच्या चेहऱ्यावरची घाबरलेली अवस्था पाहताच कार्तिक तिच्याजवळ आला. काय झालं? ते पांडूचा फोन आला होता. पांडूचं नाव ऐकताच कार्तिकच्या चेहऱ्यावर पुन्हा संताप उमटला. त्याचं नाव घेऊन माझा संताप वाढवू नकोस. त्या क्षणी अवनीच्या मनात एकच विचार सुरू होता. तिकडे पांडू आणि वेदिकाची नेमकी काय अवस्था असेल? पण तिने ही काळजी कार्तिकपासून लपवून ठेवली. मी वेदिकाला शोधून आणतो, एवढंच म्हणत कार्तिक रागाने निघून गेला. त्याच्यासोबत गावातील अनेक जणही गेले. पांडू वेदिकासोबत आहे म्हटलं की नक्की काहीतरी गडबड झाली असेल, या विचाराने अवनी घाबरली. तिने वारंवार पांडूला फोन केला, पण त्याने एकही कॉल उचलला नाही. मात्र अर्ध्या तासानंतर गावात अचानक पंचायत भरवण्यात आली. पांडूने सगळ्यांसमोर कबूल केलं की नशेत असलेल्या वेदिकासोबत त्याच्याकडून चूक झाली आहे. हे ऐकताच कार्तिकचा संताप अनावर झाला. त्याने पांडूला बेदम मारहाण केली. वेदिका अजूनही नशेत असल्यामुळे तिला काय चाललं आहे याचं भानच नव्हतं. पंचायतीत प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे बोलत होता. प्रत्येकाने आपल्या अयशस्वी डावाचाच फायदा घेत पुन्हा नवा डाव आखायला सुरुवात केली. शेवटी चर्चा वेदिकालाच दोष देण्याकडे वळत असतानाच पांडू अचानक पुढे आला. सर, मी आधीच तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आहे, असं म्हणत त्याने सर्वांसमोर वेदिकाच्या दुपट्ट्याखाली लपलेलं मंगळसूत्र बाहेर काढून दाखवलं. क्षणात संपूर्ण पंचायत स्तब्ध झाली. शेखरने शिव्याशाप देत तिथून काढता पाय घेतला. इतक्यात अवनी तिथे पोहोचली. ती सरळ पांडूकडे गेली. हे पाहून कार्तिकचा राग आणखीच वाढला. गावकऱ्यांनी तिला सगळी हकीकत सांगितली. क्षणाचाही विलंब न करता अवनीने पांडूच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि त्या क्षणी कार्तिकनेही सर्वांसमोर अवनीच्या गालावर जोरात चापट मारली. त्यानंतर त्याने वेदिकाला सोबत घेतलं आणि तिथून निघून गेला. अवनीने वेदनांनी भरलेल्या नजरेने पांडूकडे पाहिलं. तो अपराधीपणे म्हणाला, सॉरी अवनी. पण तिने त्याचा एकही शब्द ऐकून घेतला नाही. ती वेगाने घराच्या दिशेने निघून गेली. खरं तर घडलं काय होतं? शेखरजींच्या माणसांनी वेदिकाला जबरदस्तीने दारू पाजून तिला एका गोदामात नेऊन ठेवलं होतं. वेदिकाचा शोध घेत असताना पांडूला आपल्या वडिलांचा संपूर्ण कट समजला. तो तिला वाचवण्यासाठी धावत गेला. वेदिकाची अवस्था पाहताच त्याचा स्वतःच्या वडिलांवरच संताप अनावर झाला. क्षणभर त्याच्या मनात अवनीला फोन करून सगळं सांगावं असा विचार आला, पण लगेच त्याने निर्णय बदलला. यापुढे त्याचे बाबा असा घाणेरडा डाव पुन्हा कधीच खेळू नयेत. माझं ठरलेलं लग्नही मोडावं
आणि वेदिकावरचं माझं प्रेमही लपून राहू नये, या तिन्ही गोष्टींसाठी त्याने एकच मार्ग निवडला. त्याने वेदिकाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि स्वतःच पंचायत बोलावली. कार्तिक आणि काही गावकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला, मात्र शिलाजींनी ठाम निर्णय घेतला. वेदिका आता पांडूची पत्नी आहे, ती त्याच्यासोबतच जाईल. आता आमच्या घरच्या मुलीबद्दल कोणीही एक शब्द बोलणार नाही. त्या एका निर्णयाने सगळ्यांच्याच तोंडाला कुलूप लागलं. पण कार्तिकचं मन मात्र अजिबात शांत झालं नाही. अवनीने त्या दिवशी बोललेले शब्द, तिची आणि पांडूची वाढती जवळीक, हे सगळं त्याच्या मनात सतत फिरत राहिलं आणि त्या सगळ्या रागाचा रोष तो अवनीवर काढू लागला. यामध्ये सर्वात जास्त बळी ठरली ती वेदिका. त्या दिवसानंतर ती पूर्णपणे गप्प झाली. एकेकाळी सतत हसणारी, बोलणारी वेदिका आता जणू जिवंत असूनही निशब्द झाली होती. तिला जे घडलं ते बदलता येणार नव्हतं, पण स्वतःवरचा राग, अपराधीपणा आणि वेदना तिला आतून पोखरत होत्या. ती कुणाशीही बोलत नव्हती. आणि दुसरीकडे अवनीला मात्र पांडूचा चेहराही पाहवत नव्हता. तो दिसला की तिच्या मनात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळत होती. कार्तिकच्या घरात हॉलमध्ये पांडूने वेदिकाचा हात घट्ट पकडलेला पाहताच कार्तिकचा संताप अनावर झाला. आधी तिचा हात सोड. कार्तिक ओरडताच पांडूने मुद्दाम वेदिकाच्या खांद्यावर हात ठेवला. कार्तिक पुन्हा काही बोलणार इतक्यात कुमारने त्याला मागे ओढलं. कार्तिक, जरा शांत हो. आधीच आईची तब्येत ठीक नाही. जे झालं त्याचंच त्यांना खूप दुःख झालंय. तू आणखी ओरडू नकोस. कुमारचं बोलणं ऐकून कार्तिकने स्वतःला सावरलं आणि वेदिकाकडे पाहिलं, पण ती मात्र मान खाली घालूनच उभी होती. वेदिका? जड अंतकरणाने कार्तिकने तिला हाक मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण तिने एकदाही वर पाहिलं नाही. अवनीची नजर मात्र क्षणभरही पांडूपासून हटत नव्हती. पांडूही तिच्याकडेच एकटक पाहत होता. त्यांची नजरानजर पाहून कार्तिकचा राग पुन्हा भडकला. त्याने बाजूला ठेवलेली खुर्ची उचलून जोरात आपटली. खुर्चीचे तुकडे झाले. कुमार त्याला शांत करण्यासाठी त्याच्या मागे गेला. अवनीने पांडूकडे रोखून पाहिलं. वेदिका काही न बोलता शिलाच्या खोलीत गेली आणि आतून दरवाजा लावून घेतला. पांडूने एक दीर्घ श्वास घेत अवनीकडे पाहिलं, पण तिने उपरोधी कटाक्ष टाकला आणि स्वतःच्या खोलीत निघून गेली. पांडू हॉलमध्ये उभा राहून संपूर्ण घर न्याहाळू लागला. बरं आहे. आपल्या बायकोचं घर छानच आहे. भिंतीवर लावलेल्या फोटो फ्रेम्स पाहताना त्याने वेदिकाचा फोटो मोबाईलमध्ये काढून घेतला. स्वयंपाकघरातून हे सगळं पाहणारी अवनी चिडून आपल्या खोलीकडे निघाली. पांडूने तिला हाक मारली, पण ती थांबलीच नाही. तोही तिच्या मागे तिच्या खोलीपर्यंत गेला. दरम्यान कुमारने कार्तिकला कसंबसं शांत केलं आणि शिलाने बोलावलं म्हणून त्याला पुन्हा घरी आणलं. घरी येताच आईच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात मोठ्याने आवाज आला. अवनीच ओरडत होती, नीट निघून जा इथून, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. पांडू विनवणी करत म्हणत होता. अवनी, फक्त 1 मिनिट माझं ऐकून घे. हे ऐकताच कार्तिकचा राग पुन्हा उसळला. कार्तिक, शांत, असं म्हणत कुमार पांडूकडे गेला. पांडू, ही कार्तिकची खोली आहे. तू इथे काय करतोयस? पांडू हसत म्हणाला. त्यात तुला काय त्रास? आणि एक छोटी दुरुस्ती, ही फक्त कार्तिकची खोली नाही, अवनीचीही आहे. असं म्हणत त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आतून अवनी दरवाजा बंद ठेवण्यासाठी जोर लावत होती. दोघांमध्ये दरवाजावरच झटापट सुरू झाली. कुमारलाही आता राग येऊ लागला. आतून अवनी म्हणाली, पांडू, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. कृपया निघून जा. अवनी, मी फक्त तुला सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला सगळं समजलंय. आता जा. अवनीने हात जोडले. ते पाहून पांडू चिडून म्हणाला, असं का? तुझ्या मिशीवाल्या नवऱ्याला हे आवडणार नाही म्हणून का? त्याच्यासाठी एवढी हळवी होऊ नकोस. तो त्याच्या लायकीचा नाही. कार्तिकचा संयम अखेर संपला. तो संतापाने पुढे आला. अवनी, हे सगळं तूच त्याला जास्त महत्त्व दिलंस म्हणून चाललंय. आता तो इथून गेला नाही तर मग माझ्याही आतून काहीतरी होईल. पण पांडू गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हता. तीच तुझं ऐकत नाही, मग एवढा आवाज कशाला करतोयस? कार्तिक दातोत खाट म्हणाला. पांडू, उगाच वाद वाढवायचा नाहीये. मलाही भांडायचं नाही. नवरा झालायस ना, म्हणून तुझा मूड थोडा हलका करतोय. नको पांडू. दोघांचं बोलणं वाढतच गेलं. त्या क्षणी फक्त अवनीच नाही तर कुमारचाही संयम संपत चालला होता. अवनीने दोघांकडेही रागाने पाहिलं आणि काहीही न बोलता खोलीत निघून गेली. दोघेही कोंबड्यांसारखे एकमेकांकडे रोखून पाहत उभे असतानाच दरवाजा उघडून वेदिका बाहेर आली.
तिला पाहताच कार्तिक तिच्याकडे गेला, पण तिने पांडूकडे एकदाही न पाहता शांतपणे म्हटलं, चल जाऊया. वेदिका, कार्तिकने हाक मारली, पण तिने उत्तर दिलं नाही. ती निघून जाणार इतक्यात कार्तिक रागाने हाताची घडी घालून तिथेच उभा राहिला. तेवढ्यात पांडू दाराकडे चालत जात राहिला. वेदिका, संध्याकाळी तयार राहा, आपल्या घरी जायचं आहे. वेदिकाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, आणखी एकदा रडताना दिसलीस तर लक्षात ठेव, मग तुझ्या माहेराच्या दिशेलाही पाहू देणार नाही. त्याच्या धमकीवर वेदिकाने रागाने त्याच्याकडे पाहिलं, पण एक शब्दही बोलली नाही. बहिणीची अशी अवस्था पाहून कार्तिकला स्वतःचाच प्रचंड राग आला. मी काहीच करू शकत नाही, ही जाणीव त्याला आतून पोखरून गेली. वेदिका आपल्या खोलीकडे निघून गेली. तिच्या मागे अवनीही आली. वेदिकाला अशा अवस्थेत पाहणं तिच्यासाठी खूप वेदनादायक होतं. कायम हसतमुख राहणारी, शीलाशी मस्करी करत फिरणारी वेदिका आज एवढी गप्प आणि तुटलेली दिसत होती. पांडूही तिच्या मागोमाग खोलीकडे गेला. अवनी मात्र दाराबाहेर उभी राहिली. पांडूने दार झटकन उघडला आणि मिश्किल हसत म्हणाला, अवनीबाई, एका नव्या नवऱ्या बायकोच्या खोलीबाहेर तुम्ही काय करतायत? जा ना, तुमच्या मिशीवाल्या नवऱ्याची काळजी घ्या. नुकतंच लग्न झालेलं जोडपं आहे, उगाच डिस्टर्ब करू नका. अवनीने रागाने उत्तर दिलं, उकळतं पाणी तुझ्या तोंडावर फेकेन. नीट निघून जा, मला वेदिकाशी बोलायचं आहे. पांडू हसत म्हणाला, अहो अवनीबाई, समजून घ्या ना, नवरा बायको आहेत. थोडंसं प्रेम, थोडी भांडणं. इतक्यात आतून काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज आला. पांडू लगेच म्हणाला, पाहिलंत, माझ्या बायकोनेच सिग्नल दिला. आता पळा इथून, नाहीतर तुमचंच डोकं फोडेल, असं म्हणत तो आत गेला. अवनी मात्र वैतागलेल्या चेहऱ्याने परतली. तेवढ्यात कार्तिकने स्वयंपाकघराकडे जाणाऱ्या अवनीला थांबत कटू स्वरात म्हटलं, शेवटी तू त्याला माझ्या घरात आणलंस. जसं म्हणाली होतीस तसंच माझ्या बहिणीचं आयुष्य पांडूसोबत जोडून टाकलंस. तुझ्या मनासारखं सगळं झालं. अभिनंदन अवनी, पण एक लक्षात ठेव, तू जिंकलीस असं अजिबात समजू नकोस. आता खरी वेळ तुझी आहे. सगळ्यांच्या बोलण्याने आधीच त्रासलेली अवनी तिथून सरळ चव्हाणांच्या वाड्याकडे निघाली. रात्रभर नीट झोप न लागल्यामुळे ती तिच्या खोलीत डोकेदुखीने त्रस्त होऊन बसली होती. तेवढ्यात सुमती कॉफी घेऊन आली. कॉफीचा कप हातात घेताच अवनीला कार्तिकची आठवण झाली. ती पहिल्यांदा या घरात आली होती तेव्हा तिची डोकेदुखी ओळखून त्यानेच सुमतीला तिच्यासाठी कॉफी आणायला सांगितलं होतं. त्या आठवणीत हरवून ती कॉफी न पिता तशीच बसून राहिली. सुमतीने अचानक कॉफीचा कप टेबलावर आपटल्यासारखा ठेवला. भानावर आलेल्या अवनीने तिच्याकडे पाहिलं. सुमतीच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. काय झालं सुमती? अवनीने विचारलं. पण काही न बोलता सुमतीने दुसऱ्या हातातलं एक पाकिट आणि काही पैसे तिच्यासमोर ठेवले आणि घाईघाईने निघून गेली. अवनीने ते उघडून पाहिलं. त्यात तिने सुमतीसाठी घेतलेले कपडे आणि तिला दिलेले पैसे होते. एकही शब्द न बोलता सुमतीने स्पष्ट करून टाकलं होतं, कार्तिकला जे मान्य नाही ते तिलाही मान्य नाही. त्या क्षणी अवनीला एक गोष्ट प्रथमच मनापासून जाणवली की एकटेपणा किती भयंकर असतो. आतापर्यंत तिला एकटं राहणं आवडायचं, पण आज त्याच एकटेपणाने तिच्या मनाला कुळतडायला सुरुवात केली होती. डोळे मिटून ती खूप वेळ विचार करत पडून राहिली आणि कधी झोप लागली तिलाही कळलं नाही. गाढ झोपेत असतानाच तिच्या अंगावर अचानक काहीतरी पडलं. ती दचकून उठली. समोर कार्तिक उभा होता. चेहऱ्यावर प्रचंड राग आणि हातात पाण्याची बाटली. तिला जागं करण्यासाठी त्याने तिच्यावर पाणी ओतलं होतं. अवनी उठताच कार्तिकने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि बाटलीत उरलेलं सगळं पाणी तिच्या चेहऱ्यावर जोरात ओतलं. पाण्याचे थेंब अंगावर पडताच अवनी दचकून उठून बसली. डोळे उघडताच तिच्यासमोर कार्तिक उभा असल्याचं तिला दिसलं. तुला काही अक्कल आहे की नाही? ती बोलायला सुरुवात करणार तोच कार्तिक आधीच संतापाने बोलू लागला. अक्कल तुलाच नाही. गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून सगळं संपत नाही. त्याच्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. चल घरी निघ. इथे चव्हाणांच्या वाड्यात राणीसारखं पडून राहायचं नाही. इतकं बोलूनही तो थांबला नाही. तिचा हात पकडून तिला अक्षरशः ओढतच घेऊन गेला. घरी पोहोचताच पांडूच्या नजरेसमोरच कार्तिक अवनीला थेट त्यांच्या खोलीत घेऊन गेला. खोलीत आरशासमोर तिला उभं करून तो तिच्या मागे उभा राहिला. तिचा हात घट्ट पकडत तो म्हणाला, आरशात नीट बघ. तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू माझ्या नावाचं आहे. त्याला शोभेल तशी जबाबदारीही घे
आणि कोणासमोरही मला कमी लेखायचा प्रयत्न केलास तर त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. हे बोलून तो दाराकडे वळला. तेवढ्यात अवनीने त्याला हाक मारली. तो मागे वळताच तिने ओल्या चेहऱ्यावरचा पाण्याचा ओघळ ओढणीने पुसला. हाताची घडी घालत विचारलं, इतके एक्स्ट्रा डायलॉग्स कशाला? सरळ सांग ना तुला नेमकं काय हवंय. कार्तिक शांतपणे म्हणाला, तुझा जिवलग आणि माझी बहीण दोघेही घरी आलेत. जा त्यांची काळजी घे. अवनी लगेच उत्तरली. ते सरळ सांगायचं सोडून माझ्यावर पाणी ओतून उठवणं, हात पकडून ओढत आणणं, या सगळ्या नाटकाची काय गरज होती? बस. कार्तिकचा आवाज चढला. तीही मागे हटणारी नव्हती. ए म्हणून ओरडू नकोस. आजपासून तू मला जितका मान देशील तितकाच तुला परत मिळेल. वेदिकासोबत जे घडलं त्यासाठी पांडू जबाबदार आहे. ही अपराधी भावना मलाही आहे. पण म्हणून मी तुझ्यापुढे कधीही झुकणार नाही. हे बोलून ती कपडे बदलण्यासाठी आत निघून गेली. कार्तिक वैतागून पलंगावर बसला. दरम्यान अवनी चव्हाणांच्या वाड्यातून निघून गेल्यानंतर पांडूला वेदिकाचा रडवेला चेहरा पाहवत नव्हता. तो बाहेर येऊन तिच्याच विचारात हरवून उभा होता. तेवढ्यात त्याच्या आईचा फोन आला. आईने सांगितलं की वेदिकाने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. ते ऐकताच पांडूने मुद्दाम वेदिकाकडे पाहत मोठ्याने बोलायला सुरुवात केली. काय वेदिका, नव्या जावयाची काळजी घ्यायला तुमच्या घरी कोणीच नाही का? तेवढ्यावर तो थांबला नाही. अहो, इथे तर नवऱ्याचं ऐकतच नाही अशा बायकोसाहेब आहेत ना. बिचारा तुझा भाऊच बहुतेक गप्प बसतो. काय मेवणे साहेब, बरोबर ना? मेवणे साहेब हा शब्द कार्तिकच्या कानावर पडताच त्याचा संताप आणखी वाढला. त्यातच पांडूने वेदिकाने सकाळपासून काही खाल्लेलं नाही असंही सांगितलं. त्यावर अवनी नवऱ्याचं ऐकत नाही असंही तो बोलत राहिला आणि कार्तिकचा संयम पूर्णपणे सुटला. म्हणूनच त्याने अवनीवर पाणी ओतून तिला घरी आणलं होतं. शिलाजींची तब्येत ठीक नव्हती. कार्तिक आणि कुमार स्वयंपाक करत असले तरी तो फारसा चांगला होत नव्हता. म्हणूनच अवनीला स्वयंपाकासाठी आणलं गेलं. कपडे बदलून अवनी स्वयंपाकघरात शिरली. हे पाहताच पांडूही तिच्या मागे स्वयंपाकघरात गेला. कार्तिकने दातोट खात ते दृश्य पाहिलं. कुमार हळूच म्हणाला, तूही थोडा वेळ स्वयंपाकघरात जाऊन उभा राहा. जणू कुमारचं ऐकूनच जातोय असा आव आणत कार्तिकही स्वयंपाकघरात गेला. अवनी स्वयंपाक सुरू करताच पांडू तिच्या बाजूला उभा राहून सतत तिच्याशी बोलत राहिला. ते पाहून कार्तिकचा पारा चढला. तो म्हणाला, अहो, जेवायला आलेल्या पाहुण्यांचं स्वयंपाकघरात काय काम? अवनीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने फक्त पळीने भांड्यावर टकटक केली आणि पुन्हा स्वयंपाकघरात लक्ष घातलं. कार्तिक तिच्याजवळ गेला. तिच्यासमोर उभा राहून तिचे विस्कटलेले केस हलकेच कानामागे सारले. अवनीला चांगलंच समजत होतं की तो हे सगळं फक्त पांडूला तिथून दूर पाठवण्यासाठी करत होता. म्हणून ती शांत राहिली. पण कार्तिक पुन्हा तिची ओढणी नीट करणं, केस सावरणं अशा कारणांनी तिच्या जवळच घुटमळत राहिला. ते पाहून पांडू हसत म्हणाला, अवनी, तुझा नवरा म्हणाला म्हणून लगेच स्वयंपाक करतेस? एवढी भीती वाटते की त्याच्यावर प्रेम आहे? कार्तिक लगेच उत्तरला, माझ्या बायकोशी गरज नसताना कोणीही बोलायची गरज नाही. दोघांचं पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झालं. शेवटी अवनीचा संयम संपला. तिने गॅस बंद केला आणि रागाने विचारलं, आता वेदिका उपाशीच राहणार आहे का? की तिला जेवू द्यायचं आहे? वेदिका आणि पत्नी या दोघींचा उल्लेख होताच. कार्तिक आणि पांडू दोघेही शांत झाले आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडले. थोड्याच वेळात अवनी पुन्हा कामात गुंतली. पण तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. काय करतेस तू अवनी? ज्याने जबरदस्तीने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं त्याचीच सेवा करतेस? तू कोण आहेस हे विसरलीस का? त्याने तुझ्यावर पाणी ओतलं, हात धरून ओढत आणलं आणि तू हे सगळं सहन करतेस? तुला काहीच जाणवत नाही का? तिने स्वतःलाच उत्तर दिलं, हो, एका स्वार्थी नात्याला वाचवायचा निर्णय मी घेतला होता. आता त्याची किंमतही मला चुकवावी लागते. म्हणून तूही मला आणखी चिडवू नकोस. प्रत्येक वेळी सगळेच माझ्या विरोधात असतील असं नाही. थोडी शांत हो. वेदिका अजून लहान आहे आणि पांडूने तिच्याशी तसं वागलं. हे अजूनही माझ्या मनाला पटत नाही. आता गप्प बस आणि तुझं काम कर. मनाशी चाललेल्या संघर्षाला जणू निरोप देत अवनीने स्वतःला सावरलं. तिने स्वयंपाक पूर्ण करून सगळं जेवण डायनिंग टेबलवर वाढून ठेवलं. वेदिका कितीही नको म्हणत होती तरी पांडू तिला हात धरून जेवायला घेऊन आला. ती त्याचं ऐकून बसली नव्हती. पण तू खाल्लं नाहीस तर मी स्वतः तुला भरवीन असं तो हट्टाने म्हणत होता. त्यातच शीलाही हॉलमध्ये बसून सगळं पाहत होती.
आईसाठी तरी नववधूची भूमिका निभवावी या विचाराने वेदिकाने शांतपणे जेवायला सुरुवात केली. पांडूही तिच्यासोबत बसला. जेवत असतानाही पांडूची चेष्टा थांबली नाही. वा, माझ्या बायकोच्या माहेरचं जेवण तर भारीच आहे. स्वयंपाक करणाऱ्याला काहीतरी बक्षीस द्यायलाच हवं, असं म्हणत त्याने थोडं करपलेला पापड हातात घेतला आणि खट्याळपणे हसू लागला. क्षणाचाही विलंब न करता अवनीने त्याच्या हातातून तो पापड हिसकावून घेतला आणि थेट कचरापेटीत फेकून दिला. पांडू पुन्हा म्हणाला, आणि या आमटीत मोहरी जरा जास्तच पडली आहे. स्वयंपाकात तिचं लक्षच नाही बहुतेक. अवनी आत्तापर्यंत स्वतःला आवरत होती, पण आता तिचा संयम सुटू लागला. ती रागाने तिथून निघणार इतक्यात कार्तिक म्हणाला, वेदिका जेवण होईपर्यंत कुठेही जायचं नाही. त्याचा आवाज ना हुकुमशाहीचा होता ना विनवणीचा, पण वेदिकाने शांतपणे जेवण पूर्ण करावं एवढीच त्याची इच्छा होती. शेवटी सगळ्यांचं जेवण झालं. प्रत्येकजण आपल्या खोलीत गेला. अवनी मात्र स्वयंपाकघर आवरत होती. तेवढ्यात पांडू हळूच स्वयंपाकघरात शिरला. त्याला पाहताच अवनीच्या हातातलं भांडं जोरात खाली पडलं आणि फुटलं. आवाज ऐकून कार्तिक धावत आला. त्याने आधी पांडूकडे रागाने पाहिलं आणि नंतर अवनीचा हात धरून तिला थेट त्यांच्या खोलीत घेऊन गेला. खोलीत पोहोचताच तो संतापाने म्हणाला, एकदा सांगितलेलं समजत नाही का तुला? त्या पांडूशी बोलायचं नाही. आधीच तुम्ही दोघांनी जे काही केलं ते पुरेसं नाही का? अवनीने कंटाळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला वाटत असेल की या गळ्यातल्या मंगळसूत्रामुळे आणि कपाळावरच्या कुंकूमुळे मला आदेश देण्याचा तुम्हाला अधिकार मिळतो, पण तुमचे सगळे आदेश ऐकण्यासाठी ते पुरेसं नाही. हे बोलून ती मोबाईल घेऊन थेट गच्चीवर निघून गेली. संध्याकाळपर्यंत नवविवाहित जोडपं निघायच्या तयारीत होतं. तेवढ्यात अवनीचा मिशीवाला नवरा कार्तिक आणि त्याचा मित्र घरात आले. त्यांच्या हातात अनेक पिशव्या होत्या. वेदिकासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांनी आणल्या होत्या. कपडे, खाण्याचे पदार्थ, तिच्या आवडीच्या छोट्या मोठ्या गोष्टी. दुपारी शिलाजींनी दिलेली यादी घेऊन कार्तिक स्वतः हे सगळं आणायला गेला होता. पांडूने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्याला माहीत होतं लग्नाच्या दिवसापासून वेदिकाने त्याच्या घरातल्या कोणत्याही वस्तूवर स्वतःचा हक्क गाजवला नव्हता. निघताना वेदिकाने आधी आईचा निरोप घेतला. त्यानंतर तिने कुमारचा हात धरून निरोप दिला. शेवटी ती कार्तिक समोर येऊन उभी राहिली. कार्तिकचे डोळे भरून आले होते. बहिणीच्या लग्नासाठी त्याने कितीतरी स्वप्न पाहिली होती. तिच्यासाठी सगळं काही आनंदात करायचं ठरवलं होतं, पण एका क्षणात ती सगळी स्वप्न वाळवंटातल्या मृगजळासारखी विरून गेली होती. आणि त्यातही पांडूसोबत झालेलं तिचं लग्न. त्या विचारानेच त्याचं रक्त सळसळत होतं. येते रे दादा. वेदिका क्षणभर थांबली आणि हळू आवाजात म्हणाली, माझ्यासाठी तुझ्या आयुष्यातलं काहीही गमावू नकोस. कोण कसं आहे हे तुला चांगलं माहीत आहे. तू आनंदात असशील तर मीही आनंदी असेन. कार्तिक तिला थांबवत म्हणाला, नाही वेदिका. ती लगेच म्हणाली, नाही दादा, माझी अब्रू गेली म्हणून मी त्याच्यासोबत राहते, पण त्यांनी त्यांच्या एकमेव नात्याला वाचवण्यासाठी तुझं लग्न अवनीशी लावलंय, हे विसरू नकोस. तिचे शब्द ऐकून अवनीकडे बोलण्यासाठी एकही शब्द उरला नाही. तिचेही डोळे नकळत पाणावले. वेदिका ही फक्त तिच्याकडे पाहून हलकसं मान डोलावली आणि रडत रडत बाईककडे चालू लागली. पांडूने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिचे अश्रू अलगद पुसले आणि तिला सोबत घेऊन निघून गेला. पांडूचं घर. वेदिका माहेरून आणलेल्या सगळ्या वस्तू शांतपणे आपल्या खोलीत लावत होती. माहेरी जेवली होती, त्यानंतर तिने पाण्याचाही एक घोट घेतला नव्हता. पांडूला तिची मदत करायला जावं की नको याचाच संभ्रम होता. त्याचं कारणही होतं. ती या घरात पहिल्यांदा आल्यावर घडलेली घटना त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही ताजी होते. पंचायतीनंतर तो तिच्याजवळ गेला होता, पण तिने आजूबाजूच्या वस्तू त्याच्यावर फेकायला सुरुवात केली होती. इतकंच नाही तर स्वतःच्याच डोक्यात मारून घ्यायलाही लागली होती. त्या दिवसापासून तिच्याशी एकट्याने बोलायलाही त्याला संकोच वाटू लागला होता. तरीही तिच्याकडे चोरून पाहत तो पलंगावर जाऊन बसला. एकाच खोलीत मी आणि ती. हे खरंच स्वप्न आहे का असं त्याला वाटत होतं. मनातल्या मनात तो पुटपुटला, बाबा, आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी चांगलं केलं, पण म्हणून तू मला माफ करणार नाही. आधी माझी वेदिका पूर्वीसारखी होऊ दे, मग तुमचा हिशोब करतो. इतक्यात धाड पाण्याची बाटली सरळ त्याच्या कपाळावर येऊन आदळली. वेदिकाचा नेम कधीच चुकत नसे. लहानपणापासून दगड असो किंवा आंबा, तिचा निशाणा अचूकच असायचा.
वेदनेने भानावर आलेल्या पांडूने समोर पाहिलं. वेदिका हाताची घडी घालून त्याच्याकडे रोखून पाहत उभी होती. तो गोंधळून उठला. वे वेदिका, काय झालं? ती निर्विकारपणे म्हणाली. मला मिठी मार. काय? त्याच्या चेहऱ्यावर संशय स्पष्ट दिसत होता. का? ऐकू आलं नाही का? असं म्हणत तिने तिच्या ओढणीची पिन काढली. पांडूच्या मेंदूने त्याला तिथून पळून जायचा इशारा दिला, पण तो जागेवरच उभा राहिला. क्षणात तिने ओढणी सैल केली. पांडूने घाबरून लगेच पाठ फिरवली. वेदिका, काय करतेस? ती कळवट हसली. का? माझं शरीर तूच खराब केलं ना? मी बेशुद्ध असताना बघायला आवडलं, आता का मागे वळतोयस? पांडू संतापला. असं घाणेरडं बोलू नकोस, कानाखाली देईन. ती उपहासाने हसली. अच्छा, मी घाणेरडं बोलते. सगळ्यांसमोर तू माझी अब्रू लुटली असं सांगितलंस, ते घाणेरडं नव्हतं? आणि मी हे बोलले तर ते घाणेरडं? वेदिका, माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. तो बोलत असतानाच तिने त्याचा खांदा पकडून स्वतःकडे फिरवलं आणि जोरदार चपराक मारली. त्याचा कान अक्षरशः सुन्न झाला. तो अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिला. ती बोट दाखवत म्हणाली, मी एवढी मूर्ख आहे असं वाटलं का तुला? तू माझ्याशी खरंच काही चुकीचं केलंस की नाही, हेही मला करणार नाही असं समजलास? तो काही बोलणार इतक्यात ती पुन्हा म्हणाली, काय रे? वेदिका वेदिका म्हणतोयस? तू आणि तुझ्या बापाने मिळून हा सगळा डाव रचला ना? माझं आयुष्य उद्ध्वस्त करून मला घरी बसवलं की माझं कुटुंब त्रासेल हाच विचार होता ना? पांडूच्या मनात विचार चमकून गेला. अरे देवा, बाबाचा प्लॅन माझाच आहे असं समजलीये. तो काही बोलण्याआधीच दुसरी चपराक त्याच्या दुसऱ्या गालावर बसली. दोन्ही गाल चोळत तो कळवळला. खरंच खूप दुखतंय. ती लगेच म्हणाली, चपराक मारली तर गोड लागणार आहे का? आणि एक सांग, सूट घ्यायचा होता, मग माझ्यावर अत्याचार न करता लग्न का केलंस? काय भानगड आहे? पांडू तिच्याकडे फक्त पाहत राहिला. ती स्वतःच म्हणाली, माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायचं होतं, म्हणून आधी माझ्यावर अत्याचार केल्याची खोटी गोष्ट तयार केलीस, बरोबर ना? नाही वेदिका, गप्प बस. मी तुला इतकी क्षुल्लक वाटते का? तुझ्या बापाला सूट घ्यायला मीच सापडले? मी काय खेळणं आहे का तुमच्या दोघांचं? आत्तापर्यंत जे केलंयस त्याचाच हिशोब बाकी आहे. त्यावर अजून काही डावपेच खेळायचा प्रयत्न करू नकोस. वेदिका, मी खरंच एक शब्दही बोलू नकोस. माझ्या कुटुंबाविरुद्ध पुन्हा काही करण्याचा विचार जरी केलास ना, तर झोपेत असताना तुझ्या डोक्यात दगडी जातं घालीन, लक्षात ठेव. असं म्हणत ती निघाली, पण 2 पावलं चालत पुन्हा मागे आली. त्याच्या शर्टची कॉलर घट्ट पकडत ती म्हणाली, मी मुलगी आहे म्हणून संध्याकाळ झाली की जवळ यायचं, नवऱ्याचा हक्क गाजवायचा. असलं काही डोक्यात आणलंस ना, तर पुढच्या क्षणी तुला वर पाठवेन, लक्षात ठेव. पांडू तिच्याकडे, ही तर फारच भयंकर आहे, अशा नजरेने पाहत राहिला. मग त्याने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, तुला खरं सगळं माहीत होतं, तरी पंचायतीत तू सत्य का सांगितलं नाहीस? वेदिकाचा चेहरा क्षणात गंभीर झाला. मी सत्य सांगितलं असतं तर या गावाने माझ्यावर विश्वास ठेवला असता का? मी वैद्यकीय चाचणी करून पुरावा दिला असता, तरी अर्धे लोक संशयाने बोलले असते आणि उरलेले संशयाने माझ्याकडे पाहिलं असतं. माझी अब्रू खरंच गेली की नाही यावर गावभर चर्चा झाली असती. घराघरात, चौकात, बसस्थानकात सगळीकडे माझ्याच नावाची बदनामी झाली असती. त्याची गरज होती का? मग मीच तुटून गेले असते. उद्या माझ्याशी लग्न करायला जो कोणी आला असता त्याला मी आयुष्यभर चाचणीचा अहवाल दाखवत फिरले असते का? पांडू आधी तिच्या इतक्या धाडसी बोलण्याने थक्क झाला आणि पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात दडलेल्या वेदना आणि आत्मसन्मानाचा संघर्ष तो निशब्दपणे पाहत राहिला. वेदिकाने पाण्याची बाटली उचलली आणि पांडूच्या खांद्यावर हलकासा फटका मारला. काय रे, सारखा हात उचलतोस? ती डोळे वटारत म्हणाली, आत्तापासून असंच होणार आणि तुझ्या बाबांनाही जरा आवर, नाहीतर त्यांना चांगलाच प्रसाद मिळेल, सांगून ठेवते. हे बोलून जाऊन शांतपणे पलंगावर झोपली. तिच्या बोलण्यावर पांडूच्या ओठांवर नकळत हसू उमटलं, पण त्याचवेळी मनात एक काळजीही डोकावली. लोक तिच्याबद्दल चुकीचाच विचार करतील. पण पुढच्या क्षणी त्याच्या मनाने त्यालाच समजावलं, ती अशी नसती तर वेदिका मला कधीच मिळाली नसती. तो तिच्याजवळ गेला आणि स्वतःची उशी नीट करायला लागला. ते पाहून वेदिका त्याच्याकडे वळली. मी इथे माझ्या माहेरासारखी राहू शकते ना? पांडूच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. नक्कीच वेदिका, ती लगेच म्हणाली. माहेरी माझ्या पलंगावर मी एकटीच झोपते, त्यामुळे तू
असं म्हणत तिने त्याची उशी उचलली, स्वतःच्या पायाखाली ठेवली आणि अंगावर चादर ओढून घेतली. पांडू मात्र काही न बोलता खाली जमिनीवर झोपला आणि तिच्याकडे पाहत राहिला. चादरीखाली डोळे मिटून पडलेल्या वेदिकाच्या मनात मात्र तिचा भाऊ कार्तिक आणि वहिनी अवनी यांचाच विचार सुरू होता. कार्तिकचं घर. सकाळी लवकर उठून घरातील सगळी कामं अवनीनेच केली. नेहमी शीला आणि वेदिका असल्यामुळे तिच्यावर फारशी जबाबदारी नसायची, पण आता दोघीही काम करू शकत नसल्याने सगळं तिलाच सांभाळावं लागत होतं. तिने शीलाजींना नाश्ता दिला, वेळेवर रक्तदाबाची गोळी दिली आणि स्वयंपाकघरही आवरून घेतलं. कार्तिक अजून घरी परतला नव्हता. रात्री तो कुमारसोबत शेतावरच्या घरात गेला होता. वेदिकाच्या अवस्थेबद्दल बोलत बोलत दोघे मध्यरात्रीपर्यंत जागे होते. सकाळचे 10 वाजले. अवनीने उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि मोबाईलमध्ये गुंतली. तिच्या कंपनीचा मॅनेजर तिला नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती देत होता. तेवढ्यात कार्तिक घरी आला. तो थेट बाथरूममध्ये गेला. अंघोळ करून मोठ्याने ओरडला, अवनी, टॉवेल घेऊन ये. कामात घडलेल्या अवनीच्या कानापर्यंत त्याचा आवाजच पोहोचला नाही. 3दा हाक मारल्यानंतर तिला ऐकू आलं. फोन थोडा दूर धरत ती म्हणाली, काय हवंय? टॉवेल घेऊन ये. ती वैतागून टॉवेल घेऊन गेली. दार उघडताच तिने टॉवेल त्याच्या हातात दिला आणि पुन्हा फोनवर बोलत लॅपटॉप घेऊन बसली. ती नवीन गेमच्या ग्राफिक्सची तपासणी करत होती. इतक्यात कोणीतरी तिच्या हातातून लॅपटॉप उचलला. तिने वर पाहिलं. कार्तिक. ती रागाने लॅपटॉप हिसकावून घेण्यासाठी पुढे आली, पण कार्तिकने तो डोक्याच्या वर उचलून धरला. नवऱ्याला उपाशी ठेवून तुला कसली कामं सुचतात? अवनीने चिडून विचारलं. वा, अधिकार तर बघा. लॅपटॉप दे. कार्तिक शांतपणे म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं ना, आता जबाबदारीने वाग. चल जेवण वाढ. लॅपटॉप घेऊन तो डायनिंग टेबलवर जाऊन बसला. अवनीला राग आला होता तरीही त्याला उपाशी ठेवायचं नव्हतं. ती स्वयंपाकघरात गेली. फ्रीजमधली करून ठेवलेली भाजी काढली. कणिक मळून गरम पोळ्या करायला घेतल्या. कार्तिक मात्र मुद्दाम प्रत्येक मिनिटाला हाक मारत होता. अवनी. ती शेवटी हातात घेऊन बाहेर आली. आता काय प्रॉब्लेम आहे? सारखं अवनी अवनी म्हणून जीव का खातोयस? तो हसत म्हणाला, माझ्या पोटात घंटा वाजायला लागले आहेत. ते बोलत असतानाच त्याने तिच्या लॅपटॉपमध्ये तिचे फोटो उघडले. ते पाहून अवनीने रागाने लॅपटॉप हिसकावून घेतला. रागाच्या भरात ती पोळ्या करत होती. लॅपटॉप बंद करून खोलीत ठेवून परत आली तर पोळी पूर्ण करपली होती. ती टाकून द्यायला ती वळली. तेवढ्यात कार्तिक पुन्हा हाक मारू लागला. तिने करपलेली बाजू दुसऱ्या पोळीने झाकली आणि तीच पोळी त्याच्या ताटात वाढली. फोनवर बोलतच कार्तिक म्हणाला, मला एवढंच पुरे, महत्त्वाचं काम आहे. अवनी काही न बोलता पुन्हा स्वयंपाकघरात गेली. भुकेने व्याकुळ झालेल्या कार्तिकने घाईघाईने पोळी भाजी तोंडात टाकली. पहिला घास घेताच त्याचा चेहरा वाकडा झाला. पोळी करपलेली होती आणि भाजीत मीठ पण इतकं होतं की जणू मिठाचाच रस्सा. तो घास गिळवतही नव्हता. तो ताट घेऊन सरळ स्वयंपाकघरात गेला. अवनी काही समजण्याआधीच त्याने तोच घास तिच्या तोंडात कोंबला. ती विरोध करू लागली, पण त्याने तिचं तोंड हाताने घट्ट धरलं. थुंकायलाही जागा राहिली नाही. अवनीला ठसका लागला. तो तिला सोडत म्हणाला, यापुढे माझ्याशी जे काही करशील त्याचा त्रास तुलाच होईल. हे बोलून तो खोलीत गेला आणि शर्ट घालू लागला. दरम्यान अवनीने शांतपणे बाहेर जाऊन कार्तिकच्या बाईकचा टायर पंक्चर केला. काम झाल्यावरती हॉलमध्ये जाऊन निवांत बसले. कार्तिक बाहेर आला. बाईकचा टायर पाहताच त्याच्या लक्षात सगळं आलं. तो सरळ अवनीकडे आला. ती मात्र त्याच्याकडे पाहून त्याचेच शब्द परत म्हणाली, आतापासून तू जे काही करशील त्याचा त्रास तुलाही होईल. कार्तिकने काहीच न बोलता कुमारला फोन केला. थोड्याच वेळात कुमार आला आणि दोघेही तिथून निघून गेले. पांडूचं घर. वेदिकाला जाग येऊन बराच वेळ झाला होता, पण ती अजूनही पलंगावरच पडून होती. बाहेरून मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येत होते. आता पुन्हा काय झालं? रोज सकाळी 10 वाजले की या घरात इतका गोंधळ सुरू असतो का? ती मनातच पुटपुटली. इथे आल्यापासून तिने रोज हेच पाहिलं होतं. शेवटी कंटाळून ती उठली. अंघोळ करून खोलीत परत आली तर पलंगावर तिच्या आवडीचे पोहे, इडली आणि पनीर रोस्टेड ठेवलेले होते. भांडं पाहताच तिला कळालं हे अमृतानेच पाठवलं असणार. तिने घाईघाईने खायला सुरुवात केली. अमृताची आठवण येताच तिचे डोळे भरून आले, पण लगेच तिच्या मनात एक प्रश्न आला. पांडूशिवाय हे जेवण आपल्या खोलीपर्यंत आलंच कसं असतं? पोटभर खाल्ल्यावर ती हळूहळू खोली बाहेर आली. हॉलमध्ये शेखर खुर्चीवर बसून बागेतील कामगारांशी मोठ्या आवाजात बोलत होते. तो फक्त बोलत होते, पण त्यांचा आवाज मात्र ओरडल्यासारखाच वाटत होता.
वेदिका बाहेर येताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. शेखरजींनीही तिच्याकडे रागाने पाहिलं. तिने काहीच न बोलता तिथून पटकन निघण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या पैजणानेच तिचा घात केला. पैजण तिच्या साडीच्या धाग्यात अडकला. दोघांची अशी गाठ पडली की वेदिका अळखळून पडता पडता वाचली. छे, ती खाली बसली आणि तो धागा सोडवू लागली, पण पैजण जणू त्या धाग्याला प्रेमाने धरून बसला होता. वेदिका जोरात ओढू लागली. तेवढ्यात, ही इथे काय करते? जेवली का? असा विचार करत पांडूची आई हातात वड्या आणि वाळवणांनी भरलेलं ताट घेऊन तिच्याकडे आली. वेदिका खाली बसलेली होती. तिच्यासमोर शेखरजी सोफ्यावर बसून कामगारांशी बोलत होते. पांडूची आई तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला हाक मारणार इतक्यात वेदिकाने धागा जोरात ओढला. तिचा हात वर गेला आणि तो सरळ पांडूच्या आईच्या हातातल्या ताटाला लागला. क्षणात सगळं वाळवण उडून जाऊन सरळ शेखरजींच्या अंगावर आणि डोक्यावर पडलं. पांडूची आई हादरून तोंडावर हात ठेवून उभी राहिली. हे दृश्य पाहताच वेदिकाच्या तोंडून नकळत हसू फुटलं. शेखरजींच्या अर्धवट पांढऱ्या झालेल्या केसात वाळवणाच्या वड्या इकडे तिकडे अडकून बसल्या होत्या. ते दृश्य पाहून वेदिका आणखी हसू लागली. शेखरजींच्या चेहऱ्यावर मात्र संताप स्पष्ट दिसत होता. समोरचे कामगारही शेखर आणि वेदिकाकडे पाहत उभे होते. वेदिका मात्र काहीच न झाल्यासारखी उठली आणि चालू लागली. जाता जाता ती मिश्किलपणे म्हणाली, काय हो आई, किती दिवसांची इच्छा होती नाही? आता बरं वाटतंय? शेखरजींनी रागाने बायकोकडे पाहिलं. ती धावत जाऊन त्यांच्या अंगावरचं सगळं झटकू लागली. खाली पडलेल्या वड्या गोळा करत ती अक्षरशः गोंधळून गेली. चव्हाणांचा वाडा. कार्तिकच्या सततच्या त्रासाला कंटाळून अवनी चव्हाणांच्या वाड्यात आली. तोपर्यंत शिलाजींची तब्येतही सुधारली होती. ती स्वतः काम करायला लागली होती. अवनी कितीही नकार देत असली तरी शीला काही काम स्वतःच करत होत्या. हे पाहून कार्तिकने उलट अवनीला सुनवायला सुरुवात केली. आईची तब्येत अजून पूर्ण बरी झालेली नाही. तू काम केलंस तर काय कमी होणार आहे? तो मुद्दाम तिला काही ना काही बोलतच राहिला. शेवटी शीलालाही राग आला. कार्तिक, सारखं अवनीलाच का बोलतोयस? कार्तिक हसत म्हणाला, आई मीच बोलणार ना, माझा अधिकार आहे. तो थोडा वेळ दुसरीकडे गेला आणि त्याच संधीचा फायदा घेत अवनी थेट चव्हाणांच्या वाड्यात निघून गेली. ती आत आली तेव्हा रवी फोनवर कुणाशी तरी महत्त्वाचं बोलत बाहेर जात होता. त्यानंतर काही अनोळखी लोक आले आणि थेट रवीच्या खोलीत गेले. ते कोण होते हे अवनीला माहीत नव्हतं. सुमतीलाही ती विचारू शकत नव्हती, कारण सुमती आता तिच्याशी आधीसारखी बोलतच नव्हती. थोड्या वेळाने रवी त्या लोकांना निरोप देऊन परत आला. समोर अवनी उभी असल्याचं पाहताच तो म्हणाला, अरे अवनी, तू इथे आहेस? त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य उमटलं. अवनी हलकसं हसत म्हणाली, का? मी तर तुला आता दिसतच नाही ना? रवी लगेच म्हणाला, अगं असं कसं बोलतेस? चल इथे बस. त्याने तिचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. तिच्या शेजारी बसत तो म्हणाला, आपण नीट बोललोच नाही कित्येक दिवस. अवनीने त्याच्याकडे पाहत विचारलं, असं तुला तेही आठवतं? रवी हलकसं हसला. अवनी, मी थोडा कामात अडकलो होतो हे खरं आहे, पण म्हणून तुला दुर्लक्षित करेन असं वाटतंय का? त्याच्या बोलण्यात काहीतरी दडलेलं आहे हे अवनीला जाणवत होतं. तरीही तिच्या मनाचा एक कोपरा म्हणत होता, हे नातं जरी खोटं असलं तरी निदान माझ्यासाठी कोणीतरी आपुलकीने बोलतंय. आईवडिलांचं प्रेम तिला कधीच खरं मिळालं नव्हतं. नवऱ्याकडूनही तिला फक्त जखमाच मिळाल्या. सुमतीसुद्धा आता तिच्यापासून दुरावली होती. नुकताच ओळखीचा झालेला पांडूही आता दूर गेला होता. वेदिकाही या घरात नव्हती. मन मोकळं करून बोलावं असं एकही माणूस तिच्या आयुष्यात उरलं नव्हतं. अशा वेळी सख्खा भाऊ इतक्या प्रेमाने बोलत होता. क्षणभर तिच्या मनाला खरंच बरं वाटलं. पण स्वतःच्या भावाच्या मनात काय सुरू आहे हे अवनीला चांगलंच माहीत होतं. प्रेयसीशी लग्न करायचं ठरवूनही लग्नासाठी तुझ्या वाट्याचे पैसे घेऊन ये असं सांगणारा रवीच होता. तो पुन्हा विचारू लागला, काय अवनी, कसल्या विचारात हरवलीस? काही नाही, सांग काय म्हणत होतास? रवी हसत म्हणाला, माझ्या नावावर जी जमीन आहे ना? अवनीने आश्चर्याने विचारलं, तुझ्या नावावर? हो, तीच जमीन घ्यायला काही लोक आले होते. म्हणजे सगळी मालमत्ता विकणार आहेस? रवीने मान हलवली. मी इथे कायम राहणार थोडीच आहे. सगळं विकून निघायचं ठरवलंय. त्याची तयारी सुरू आहे. पुण्यामध्ये एक छान व्हिला बघितलाय. हा बघ. त्याने मोबाईलवर व्हिलाचा फोटो तिला दाखवला. कसा वाटतो? अवनीने हळूच पाहिलं. छान आहे, रवी उत्साहाने म्हणाला. ॲडव्हान्सही भरलाय.
आता इथली सगळी मालमत्ता विकली की सरळ तिकडे जाईन. तो पुढे स्वप्नाळू नजरेने बोलू लागला. किती वर्षांचं स्वप्न आहे माहीत आहे? दुसऱ्यांकडे नोकरी करणारा मजूर म्हणून नाही, तर स्वतःचा मालक म्हणून जगायचं. घर घेतलंय, मग काही वर्षांनी लग्न करेल, स्थिर होईन. माझं स्वतःचं घर, श्यामली, मग आमची कंपनी, अगदी राजासारखं आयुष्य. मी, श्यामली आणि आमची मुलं. डोळ्यात स्वप्न धरून तो बोलत होता. ते ऐकताना अवनीला पहिल्यांदाच स्वतःला खऱ्या अर्थाने अनाथ असल्यासारखं वाटलं. तिचे डोळे नकळत भरून आले. इकडे तिचं आयुष्य पूर्णपणे विस्कटलेलं होतं. तिला आधार द्यायला कोणीच नव्हतं. आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण, लग्न, घाईघाईत पार पडला होता. कार्तिकसोबतचं नातंही रोज भांडणांनी भरलेलं होतं. तिला समजावून सांगणारं, तिच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा एकही माणूस तिच्या जवळ नव्हता. रवीने तरी कधी तिचं आयुष्य सावरण्याचा विचार केला होता का? उलट त्यालाच वाचवण्यासाठी तिने सगळ्यांसमोर दोष स्वतःवर घेतला होता. रवी पुन्हा म्हणाला, काय अवनी, एवढी शांत का झालीस? ती अळखळत म्हणाली, तू, श्यामली आणि मुलं. हो ना. अवनीने स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला, पण प्रश्न ओठांवर आला. मग मी म्हणजे? रवी मोबाईलवर आलेला मेसेज वाचून हसत म्हणाला. काय अवनी? ती लगेच विषय बदलत म्हणाली, नाही, काही नाही. मी पुढे काय करायचं याचा काही विचारच केला नव्हता. रवी सहजपणे म्हणाला, तुझ्याकडे काय कमी आहे? कार्तिकसारखा नवरा आहे, सुखसोयी आहेत, तूही आनंदात राहा. अवनीने त्याच्याकडे पाहिलं. ओठांवर एक पोकळ हसू उमटलं. फक्त सुखसोयी असल्या म्हणजे आयुष्य जगता येतं का? रवी म्हणाला, त्या पण महत्त्वाच्या असतात. आज तिचे डोळे वारंवार पाणावू लागले. ती अचानक उठली. ठीक आहे रवी, तू तुझं काम कर, मी निघते, असं म्हणत ती वरच्या मजल्यावर गेली. घरी जाते, असं म्हणत ती वर का गेली? इतकी घाई का केली? रवीच्या मनात हा साधा प्रश्नही आला नाही. अवनी थेट खोलीत गेली. पलंगावर कोसळली. मी या गावात परत आलेच का? हा विचार तिच्या मनात घोळू लागला. डोळ्यांतून अश्रू वाहत असतानाच तिला पावलांचा आवाज ऐकू आला. मग दार उघडल्याचा आवाज. रवी नसेल हे तिला माहीत होतं. नक्की कार्तिकच असेल. तिने मनात म्हटलं, पुन्हा माझ्या मागेच आलाय. माझी काळजी त्याला कुठे आहे? त्याला फक्त मी त्या घरात हवी, त्याची सेवा करायला. मला थोडी शांतता मिळावी म्हणून इथेही येऊ देत नाही. शेपटासारखा मागेच येतो. मनात त्याला कितीतरी सुनावं, ती तशीच पडून राहिली. तेवढ्यात कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती झटकन वळली. समोर कार्तिक उभा होता. घाईघाईत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा तोच मिशीवाला. रागाने तिने त्याच्या शर्टाची कॉलर पकडली. का रे, मला शांतपणे जगूच देणार नाहीस का? का असा जीव घेतोयस? जा, इथून निघून जा. ती त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला दारापर्यंत ढकलत घेऊन आली. दाराशी पोचल्यावरही तो एक पाऊलही मागे सरकला नाही. उलट तिच्याकडे पाहत शांतपणे विचारलं, रडलीस? जा इथून, अजून चिडवू नकोस. ती त्याला पुन्हा ढकलू लागली. क्षणात कार्तिकने तिचा हात पकडला, तिला स्वतःकडे ओढला आणि घट्ट मिठीत घेतलं. त्याचवेळी त्याने पायाने दार बंद केलं आणि कढीही लावली. अवनी सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने मिठी अजून घट्ट केली. आणखी आणखी इतकी की तिच्या अंगालाच वेदना होऊ लागल्या. शेवटी तिने शांतपणे वर पाहिलं. कार्तिक तिच्या पाठीवर अलगद हात फिरवत म्हणाला, मी आहे, तुझ्यासोबत आहे आणि कायम राहीन. ठीक आहे? हे शब्द ऐकताच अवनीचा बांध फुटला. ती मोठ्याने रडू लागली. रवीने सांगितलेलं प्रत्येक वाक्य, मनात साचलेलं प्रत्येक दुःख तिने कार्तिकसमोर ओतून टाकलं. आणि त्याच वेळी चौहानांच्या वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर पांडू येऊन उभा राहिला. अवनीला आवडणारा बेकरीचा केक आणि काही गोड पदार्थ हातात घेऊन. तिचा राग शांत करायचा, तिला हसवायचा निर्धार करून दारात पांडू उभा असल्याचं दिसताच सुमती धावतच अवनीच्या खोलीकडे गेली. काही वेळापूर्वीच कार्तिक वर गेला होता हे तिने स्वतः पाहिलं होतं. खोलीचं दार बंद होतं. दार ठोठवावं की नाही याचाच विचार ती करत उभी राहिली. आत अवनी डोळ्यात अश्रू घेऊन कार्तिकच्या छातीवर डोकं ठेवून मन मोकळं करत होती. रडता रडता तिने डोळे मिटले होते. सुमतीने शेवटी दार ठोठावलं. अवनी, अवनी, तिचा आवाज आत पोहोचला. कार्तिकला सुमतीचं बोलणं ऐकू येत होतं, पण तरीही त्याने अवनीला मिठीतून सोडलं नाही. मात्र सुमती पुढचंच वाक्य म्हणाली. पांडू दारात उभा आहे. हे ऐकताच कार्तिकचा चेहरा बदलला. राग त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसू लागला.
पण अवनीला यापैकी काहीच ऐकू गेलं नव्हतं. ती अजूनही त्यालाच बिलगून उभी होती. कार्तिकने मोठा श्वास घेत स्वतःचा राग आवरला. क्षणभर त्याचा राग अवनीवरच आला, पण ती आधीच खूप रडली होती, म्हणून त्याने तिला अलगद दूर केलं. अवनी मात्र त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती. ती मान खाली घालून उभी राहिली. कार्तिकच्या डोक्यात अचानक एक खट्याळ कल्पना आली. त्याने तिला पुन्हा हलकसं मिठीत घेतलं आणि तशीच बाहेर घेऊन आला. तोपर्यंत सुमती खाली गेली होती. पांडू थेट हॉलमध्ये येऊन उभा होता. सुमती आणि अनिता दोघेही त्याच्याकडे पाहत होत्या. पांडूने आणलेले केक, मिठाया आणि खाऊ समोरच्या टीपॉयवर ठेवले. अवनीचं डोकं अजूनही कार्तिकच्या छातीवर टेकलेलं होतं. वरच्या जिन्यावर उभ्या कार्तिकच्या नजरेला पांडू दिसला. कार्तिक जिन्यावरच थांबला. त्याला पाहताच पांडूच्या डोक्यात संताप उसळला. काय भारी थाट आहे याचा. खाली ये जरा, तो मनातच कुरकुरला. पण कार्तिक मुद्दाम ऐटीत उभा राहिल्याने पांडूचा पारा अजूनच चढला. कार्तिकने नजरेनेच अनिता आणि सुमतीला आत जायला सांगितलं. सुमतीला काही कळेना. तेवढ्यात पांडू म्हणाला, अगं, तुझा साहेब डोळ्यांनीच आत जायला सांगतोय ना, जा आत. अनिताने सुमतीला घेऊन आत नेलं आणि त्या क्षणी कार्तिकने अवनीला अचानक उचलून घेतलं. आज अवनीचं मन इतकं खचलेलं होतं की कार्तिकच्या मिठीत तिला विलक्षण सुरक्षित वाटत होतं. तिने डोळे मिटून चेहरा त्याच्या छातीवर दाबून घेतला. कार्तिक तर तिला उचलून अगदी मुद्दाम पोज देऊन उभा राहिला. पांडू दातोट खात म्हणाला, आत्ता यालाच वरून जिन्यातून लोटून द्यावंसं वाटतंय. बघवतच नाही. तो मुद्दाम मोठ्याने बोलला म्हणजे कार्तिकलाही ऐकू जाईल. कार्तिक शांतपणे पायऱ्या उतरू लागला. खाली येऊन तो रुबाबात उभा राहिला. पांडूने अवनीकडे पाहत पुन्हा टोमणा मारला. अगं, दिवसातून 300 वेळा तो मिशीवाला नको म्हणायचीस ना, आता बघ, मागळाच्या पिल्लासारखी त्याच्याच गळ्यात लटकली आहेस. पांडूचा आवाज ऐकून अवनीने डोळे उघडले. तिने आधी पांडूकडे पाहिले, मग स्वतःकडे, आणि तिला कळालं की ती अजूनही कार्तिकच्या हातात आहे. ती घाबरून लगेच खाली उतरायचा प्रयत्न करू लागली, पण कार्तिकने तिच्या कमरेभोवतीची पकड अजून घट्ट केली. तो मिश्किलपणे भुवया उंचावत तिच्याकडे पाहू लागला. पांडू कपाळावर हात मारत म्हणाला, अरे, तुम्ही दोघं शो करताय का? उतर खाली. आत्ताच तर माकडाच्या पिल्लासारखी लटकली होतीस. ते ऐकताच अवनीने कार्तिकच्या हातातून उडी मारून खाली उतरली. क्षणभरापूर्वी तिच्या चेहऱ्यावर आलेली शांतता पुन्हा नाहीशी झाली. ती रागाने पांडूकडे पाहू लागली. पांडू पुन्हा चिडवत म्हणाला, अरे देवा, मॅडम परत पुन्हा फॉर्ममध्ये आल्या वाटतं. ए मिशीवाला हिरो, ती माकडीन पुन्हा खांद्यावर टाक ना. अवनी संतापली. कोणाला माकड म्हणतोयस? तोंड फोडीन तुझं. हो, तुलाच म्हणतोय. कार्तिकने दातोट खात इशारा दिला. मला मिशीवाला म्हणायचं बंद कर. आणि इथे कशासाठी आलायस? पांडूही तितक्याच कठोर आवाजात म्हणाला. तुला भेटायला आलोय असं कोणी सांगितलं? मी तुझ्यासाठी आलेलो नाही. दोघेही पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले, जणू दोन लढाऊ कोंबडे. नेहमीप्रमाणे अवनी वैतागली, पण यावेळी ती थेट पांडूवरच ओरडली. पांडू, तुला इथे यायला कोणी सांगितलं? अवनी, माझं एकदा ऐकून तर घे. हे अवनी अवनी म्हणून हाका मारायचं बंद कर. आधी इथून निघ. पांडू शांतपणे म्हणाला, हा इथे आहे म्हणून नाटक करू नकोस. बघ, तुला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. मधाची मिठाई, नारळाची मिठाई, बन, दुधाचा बन, सगळं तुझ्या आवडीचं. अवनीने रागाने त्याच्याकडे बोट दाखवलं. मी काहीतरी फेकून मारण्याआधी निघ इथून. पांडू मात्र हसत म्हणाला, एवढं नाटक करू नकोस अवनी, घे ना. पांडू, मला राग आणू नकोस, इथून निघ. पांडू शांतपणे म्हणाला, मी तुला राग का आणू? अवनीने कठोर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. पांडू, आपल्यात आता बोलण्यासारखं काय उरलंय? अवनी, हा इथे आहे म्हणून काही विचार करू नकोस. मी आणलेलं खाऊन घे. आता निघतोस की मी वेदिकाला फोन करू? अवनीचा आवाज चढला. पांडूने एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, जातो. एक दिवस तुला सगळं समजेल. कार्तिकही म्हणाला, हो, आता निघ. इतकं बोलून त्याने अवनीच्या खांद्यावर हात ठेवला. ते दोघे तसेच उभे असल्याचं पाहून पांडू शांतपणे निघून गेला. पांडू गेल्याबरोबर अवनीने कार्तिकचा हात झटकून टाकला. मला त्याच्यावर राग आहे म्हणून तुझी बाजू घेईन असं समजू नकोस. असं म्हणत पांडूने आणलेल्या सगळ्या वस्तू उचलल्या आणि वरच्या मजल्याकडे निघाले. कार्तिकने मागून हाक मारली. थांब, तुझ्याशी बोलायचं आहे. मला काही बोलायचं नाही मिस्टर. कार्तिक मिश्किलपणे हसला. असं का? मिस्टर म्हणतेस? थांब, येतोच. अवनी खोलीत जाऊन दार बंद करणार इतक्यात कार्तिकने दार ढकलत आत प्रवेश केला. काय ग,
एवढं रागाने का बघतेस? कशाला आलास? अगं आत्ताच तर माझ्या मिठीत रडत होतीस. आता पुन्हा हा अवतार? बरं नाही दिसत. 10 मिनिटांनी कार्तिक पलंगावर बसला होता. अवनी त्याच्या हाताला पेनकिलर जेल लावत होती. तिच्या तोंडातून मात्र सतत कार्तिकचं नाव आणि त्याच्यावरच्या कुरकुरी सुरूच होत्या. कार्तिकने मात्र मुद्दाम सगळ्यांसमोर, अवनीने मला उचलायला लावलं, हात दुखतोय असं सांगत तिच्याकडून औषध लावून घेतलं होतं. तो पलंगावर बसला होता. ती उभी राहून त्याच्या हाताला औषध लावत होती. कार्तिकची नजर मात्र तिच्यावरून हटत नव्हती. अवनी बाहेरून नेहमीसारखी ताठ उभी होती, पण आतून मात्र ती संकोचली होती. तिचे दोन्ही गाल लाजेने लाल झाले होते. कार्तिकला मात्र तेच पाहण्यात मज्जा येत होती. रडून सुजलेला तिचा चेहरा तो प्रेमाने निहाळत राहिला. औषध लावून अवनी निघणार इतक्यात, अवनी, ती मागे वळली. क्षणात कार्तिकने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं. ती त्याच्यावर पडता पडता सावरली. रागाने त्याच्याकडे पाहू लागली. कार्तिक उठला आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. त्या अनपेक्षित स्पर्शाने अवनी क्षणभर स्तब्ध झाली. कार्तिक हसत म्हणाला, थँक्यू बायको, माझी हट्टी बायको. पांडूचं घर. पांडू घरात पाऊल टाकतात शेखरजींचा रागाचा पारा चढला. कुठली तरी मुलगी शोधून लग्न करून आणलंस. तिला मोठ्यांशी कसं वागायचं हे तरी शिकवलंस का? सकाळी काय तमाशा केला तिने? पांडू शांतपणे म्हणाला, बाबा, मला ओरडायचा अधिकार तुम्हाला आहे, पण वेदिकाबद्दल काही बोलायचा अधिकार नाही. शेखरजी अजूनच चिडला. अरे, एक काम नीट जमत नाही तुला. सगळं बिघडवलंस आणि तिचं तोंड पाहिलं की माझाच संताप होतो. तेवढ्यात वेदिका बाहेर आली. मग राग येत असेल तर जडून खाक व्हा. पांडू मनात म्हणाला, आज तर मोठंच युद्ध होणार दिसतंय. शेखरजी म्हणाले, ऐक मुली, मी तुझ्याशी बोलत नाही, माझ्या मुलाशी बोलतोय. माझ्याशी बोलायचा तुला काही अधिकार नाही. वेदिका शांतपणे उत्तरली, असं? मग तुम्हालाही माझ्याबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. वा, एकदम बरोबरीची लढत. पांडू मनात हसला. वेदिकाने अचानक पांडूकडे पाहिलं. तुझा पगार कुठे आहे? पांडू गोंधळला. ती त्याच्या चेहऱ्यासमोर बोट वाजवत म्हणाली, गळ्यात मंगळसूत्र बांधायला आलं, पण पगार कुठे आहे? शेखरजी संतापून म्हणाले, माझ्या मुलासमोर बोट वाजवतेस? वेदिका त्याच्याकडे कटाक्ष टाकून पुन्हा पांडूकडे वळली. काय पांडू, तुझे बाबा तुझे प्रवक्ते आहेत का? मंगळसूत्र स्वतः बांधलंस ना? मग स्वतः बोलायलाही शिक. शेखर कपाळावर हात मारत म्हणाला, म्हणूनच सांगत होतो ही मुलगी नको. वेदिका लगेच म्हणाली, ही ती म्हणून बोलू नका. तेवढ्यात पांडूची आई म्हणाली, अगं ते तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. वेदिका ठामपणे म्हणाली, मोठे आहेत तर मोठ्यांसारखं वागावं. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझा पगार कुठे आहे? पांडूने लगेच पाकिटातून पैसे काढून तिच्यासमोर धरले. वेदिकाने रागाने त्याच्याकडे पाहिलं. हे तुझ्या जातपातीचा अभिमान बाळगणाऱ्या बाबांचे पैसे आहेत. मला तुझ्या मेहनतीचा पगार हवा, असं बोलून ती निघून गेली. शेखरचा रक्तदाब अक्षरशः वाढला. पांडूने मनातल्या मनात सगळ्या देवांचा धावा केला आणि हळूच आपल्या खोलीत शिरला. दार उघडताच त्याच्या उशा, चादर आणि बिछाण्याचं सामान सरळ त्याच्या पायाशी येऊन पडलं. यानंतर पुढे काय होतं? पांडू आणि वेदिका सोबतच अवनी आणि कार्तिक यांचे आयुष्य सुरळीत होईल का हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.